नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचा कोकणातल्या चौकोच्या गावात सहर्ष असं स्वागत. तर मंडळी, काल आपण मामाकडे इलो, तर आज पूजा असं सत्यनारायणाची जी की संध्याकाळी रात्री असतली या मंडळाची असा मळवाडीतल्या. तर त्याच्या अगोदर आपण मांगराकडे इल्लेले असं दिगूची भेट घेण्यासाठी, कारण की बाकीची जी गुरा असतात ना ही चराक जातात, तर दिगू एकटं असतं. तर आम्ही घराकडनं चारा वगैरे कापून घेऊन इलो आणि मामाची दोन्ही मुली पण माझ्यासोबत असत. तर जाऊन आपण दिगूची पण भेट घेऊया, चारो देऊया आणि मांगराकडचं आजूबाजूचं सगळं परिसर फिरान घेऊया. तर चला तर म्हणजे आजच्या सुंदर व्हिडिओक सुरुवात करूया. तर आम्ही आत्ताच मांगराकडे इलो. छान भरून होतच करतो मग ना कुकरला निघेलो वाड्याकडे इलो आम्ही. तर वासरासाठी आईनं चारो आणलेला आणि दोघा जण घालतात चारो. फुल नाही खायचं आता, नाही गो लायतो का लाल भाजी वगैरे आणा. थांब थांब दुर्वा थांब, घाल सुट्टी देते का? सृष्टी पण नाही घाबरणार. वाढवण अशी असतं वाड्यातली. तर आता तर एकटाच असा, बाकीची सगळी जी गुरं असत ती बाहेर चराक गेलेली असत आणि पाऊस येऊच्या आधी सगळं आज्जनांनी गवात भरून ठेवलेलं आहे बघा. सर गवात चारो जितकं लागतं तितकं. ए काय करते? दिगू म्हणते त्याला, दिगू. तर हे अडसली जी गुरं असतात ना ही संध्याकाळशी वाड्यात परत येणार नाही. छोटी वासरं असतात ना ती येतात. तर आत्ताच आईन चारो वगैरे घेऊन इल्लेली कापून, लाल भाजी वगैरे, परत मोक्को वगैरे. तर तो सृष्टी, मी आणि दुर्वान घातलो. आता बाहेर जाऊया आपण. ही सर पण आईची ना झाडं असतात, फुल झाडं. तर वळेसरासाठी जी आबोली लागतात ना ती आपण असली तर काढून घेऊया आणि छान अशी आजच्या पूजेसाठी ना आबोल्याचं वळेसर किंवा गजरं करूया. ही सर समोर ही सगळी बाग खड्यात आबोली घराकडली काढलो आम्ही. गोंड्यात पाती करून कावले असते. मस्त आहेत गोंडे. लागले आहेत का? तर सर ऊल वगैरे आलेली होती ती काढल्याने आणि हे आता गोंडे आहेत. काला थँक्यू. वेलकम. ही भाजी ह्या झाली मग खटखटीत झाली. टायकळ आणि लाल भाजी ना आता कुचू नको बरी भाजी मस्त अननस लागले आहेत नाडे, कच्ची आहेत अजून. आमची लाल भाजी, हे बघा ताजी ताजी भाजी. दाखव कसली भाजी माहिता? लाल भाजी. आणि हे काय? हे कशाचं पान? हे केळवणचं पान. कशाचं? केळ्याचं पान. हा, केळवण चवना. हिला आहे ना, ही का ना मराठी म्हणजे त्या पुण्याचा असा या. थांब मी बोलते. ह्या पुण्याचा बायू हा, त्याच्यामुळे का मालवणी तितकी प्रॉपर जमणार नाही. पण सृष्टिक आमच्या मालवणी, मराठी, इंग्लिश सगळा चांगला येता. दुर्वा शिकशील ना तू माझे व्हिडिओज बघ, मग तू मालवणी शिकशील. काय बघतो दीदीचे व्हिडिओ मी बघते. ह्या डेली बघता. हडी आईची पोरसातली भाजी वगैरे हा. आणि त्या आईचा काय बी नसला काय लागे. तिचे नळे फुटले इसरचे सगळे. आम्ही नाही उडू बाई, आम्ही 4, 5, 6 झाले. 7, 8, 9, 10, 12 नळे फोडल्या नाही. आईचे 12 नळे फुटले. 12 नळ्याचे पैसे कितके झाले ते हिशोब कर ना. अजून तर काय खूप पैसे काय नाही तर मी नाही कुपडून, तेच कुपडून त्याले झाडे. तरी बघा इसर केळीची झाडं असतात. एका छोटी छोटी केळी लागली आहेत. माणूस काय कोण या नको रे, तर बिया पिकाने तो सर. तिचं जीव इट नको करू नको दुर्वा, त्रास देऊ नकोस तिला. माझ्या हाईट एवढं झाड. हम्म. आणि
इसरसून मस्त व्ह्यू दिसता ना ओव्हरऑल सगळं. थोडे आमची पापडी आ देवळाकडे जायची गावात जायची. आता ना आम्ही सगळं घालून बघतो पण ते जाणार नाही. तू काच भरतलो आता उकलून आणि ती चायची पात बटाटे ही झाडा ही तर आम्ही लायलेलो खळ्यातच होती पण ते नाही चायची पात आमका होईया मम्मी घेऊन जाऊया. चायची पात लागतली आमच्याकडे बटाटे एक वेळ नाही जातात पण बटाटे ते काय सांगतो लागणार नाही त्या का आता काय आजी सांगू मी सांगते तुका आजी आजीच्या हात बरे असते ते. तर आता बाहेरचा परिसर फिरलं आतमध्ये जाऊया परत आज होईल आताच चारा वगैरे ठेवून गेला डिगू पहिल्यांदा बाहेर बांधत तडे ह्या साईटी आता हडे बांधतात. भिया नको भिया नको भिया नको. तो माडो नाही माडो हो बघा माडो कापून हिसा ठेवला आणखी हा काय ते सर आणखी हा असा पण तो व्हायचाच काढलास तर आता आज संध्याकाळी सरची पूजा असा तर चौकूच्या गावातली आपण पूजा पण बघून घेऊया कशी जातात ती मावशी आणि येतात का नाही तर आपण माहीत नाही बहुतेक गेली ते संध्याकाळपर्यंत येते आज पूजा असा होणार. तर तडसून लांबसून आवाज होता आगे बाई शिवणार माझ्या मावशीचा चढूला प्रांजल जा की मागच्या काही दिवसांमध्ये होता. ए हळू 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 काय या बघा पॅन्टीला धार तुझं स्वागत मम्मीली मम्मी सगळी पप्पा म्हणलो चल आणि मावशाक कोण भेटला मावशी आमका येत होता 3 वाजता. आणि एकटीच कॅडबरीज असली खालो हा मग पप्पा हुंडले मग तीनची गाडी केली मग पप्पा पचल आणि दादा बेटा सगळी एका गाडीवर नेला दादा मॅजिक खेळतो मॅजिक येतं. तर आता घराकडे सगळी जण आली आहेत आम्ही आता इसरसून घरी जातो संध्याकाळी पूजेक पण जाऊ खया मम्मी आणि आवरून येतात आता चला. फोटो बशीत इतकी बरी जांभळा गावली हो. खडसली बुजा आता फर्स्ट जामुन इज दिस माय माउथ. मावस गेलो बसलो आणि बोडत खराच गेले इल्लले बाबूकडे गेलो तर काय केलास एटम बॉम्ब ॲटम बॉम्ब नाही धुरण केलं गो नेरडा सपली सगळं लागला 1700 रुपयाचं औषध असा फक्त मॉलिश करू का असं असं हातात धरून सगळी लागली आणि ह्या करवंदाची सगळी आता पाहुणा आता वतल्या तर मंडळी पूजेसाठी आम्ही सगळीजण तयार झालं मावशानी पण इलेत आणि पूजा तडे सुरू पण झालेली असता. आता थोड्या वेळातच आपण खाली मंडळात जाऊया पूजेसाठी. मामाकडे येऊ किती मजा वाटतं माहिती आहे कारण की सगळी जी मामाकडची फॅमिली असताना ती एकत्र येतं मे महिन्यामध्ये आणि खूप मस्त वाटतं घर एकदम भरान जाता आणि मस्त मजा येतात. ही मजा मस्ती करतं 4-5 दिवसच राहतो पण भरपूर असे वर्षभराच्या आठवणी आम्ही साठवून जातं. आता सगळेजण तयारी करून येतली त्यानंतर आम्ही खाली जातलो जेवण पण वगैरे सगळा महाप्रसाद वगैरे असा तिसरच. आता ह्या एका व्हिडिओमधनं आपण आमच्या गावातल्या तर पूजा बघतो चौकूच्या गावातली पण एक बघून घेऊया. चल चल मस्त चल चल प्रांजल चल सगळी तयार झाली मस्त. हाय कर बाबू काय कर चला चला मामी पण रेडी झाली मस्त. मम्मी वरती बघ चल चला पूजे चला मस्त येतात चला. आई रवली मग तर आम्ही आता खाली जातो मंडळाकडे.
तरी एक लाव घेतलं. तर आम्ही आत्ताच दर्शन वगैरे घेऊन येलं. थोडे सुनासाठी घ्या हे नीलू मामा हेच निखिल मामाचं हाय कर दीदी. पूजा उतली की सगळे माहेरवाशीने उतारतात ते म्हणजे चौकोळी. या निमित्तानं मम्मी आणि मावशी सगळ्यांची गळाभेट करू गावलेले. एकच दिवस असता सगळेजण एकत्र येऊची आणि आठवणीन जमवची. तर मंडळीचं संगीत खुर्चीचा कार्यक्रम चालू होतं महिला मंडळाचं. त्यासोबत त्याच्या अगोदर सांस्कृतिक कार्यक्रम आणि आमचा महाप्रसादाचा आम्ही लाभ घेतलेलो होतो. त्यानंतर बरेच असे कार्यक्रम सर आयोजित करण्यात आलेले होते. तर मंडळी आजच्या या कार्यक्रमामध्ये मी आपण सहभागी होतो आहे आणि माझ्या मामांका सगळ्या मावशांका माहीत असा की मी सोशल मीडियावर एक कंटेंट क्रिएटर म्हणून असा आपल्या कोकणातले सगळे व्हिडिओज टाकतं. यामुळे माका पण एक सन्मान चिन्ह देण्यात आलेलं. यासाठी या मंडळाचा आणि शिवप्रेमी ग्रामस्थ मंडळ यांचा मी खूप खूप आभारी व्यक्त करतो आहे. आणि माका या प्लॅटफॉर्मवर येऊन 2 शब्द बोलाक तसं सन्मान चिन्ह दिलंस याबद्दल खूप खूप मी तुमचं ऋणी असं आहे. सन्मान चिन्ह घेताना टिकलेला माझ्या आयुष्यातला सुंदर क्षण जो की कायमचा आठवणींमध्ये राहतो. तर कार्यक्रम सगळे संपले. खूप मस्त प्रकारे आजची पूजा झाली. या पूजेमध्ये माका माझ्या मम्मी मावशिक सगळ्यांका सहभागी होऊका झाला. आता 11:30 वाजलेले असतात. तिसर ग्रामस्थांची भजना आणि काही गेम्स असतात. मजा होऊन एक दिवसच असतात. सगळ्यांचा एकत्र येण्याचा सार्वजनिक कार्यक्रम होतला की सगळेजण मिळानिसाण येतात आणि छान होतं सगळं जेवण वगैरे. तर म्हणजे लवकरच आपण भेटा एक मामाच्या गावातला नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.